पण त्याच्यावरती समस्या शोधून त्याच्यावर सोडवणं हा पण फार महत्वाचा गोष्ट आहे. आणि त्यानंतर नेतृत्व गुण आता तुम्हाला सांगितलं समुदाय विकास होतो ते, पण आता समुदाय विकासामध्ये किती मदत होते ते तर तुमच्या कुवतीवर अवलंबून असतं. सामाजिक कार्यकर्त्याची कुवत किती आहे, त्याची नियत काय आहे, यावरती ते जास्त अपेक्षित असतं. आता त्यानंतर आपण म्हणतो की आपण हे झाल्यानंतर तर नेक्स्ट संवादासाठी काही व्यवहार्य टिप्स, म्हणजे संवाद करताना काय काय करणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आवाज स्पष्ट पाहिजे, भाषा सोपी आणि त्याच्यामध्ये चुका नाही नसलेल्या पाहिजेत. कारण चुका असल्या तर आपला कॉन्फिडन्स नसतो. म्हणून स्पष्ट शांत आवाज, चांगली सोपी भाषा, एकदम त्याच्यामध्ये चुका नसल्या, अचूक भाषा, उदाहरणं पाहिजेत, कथा पाहिजे, चित्र पाहिजे, जे मी तुम्हाला आता सांगितलं. समोरच्याच्या डोळ्यात बघून बोलायचं. जेव्हा वन टू वन संवाद असतो ना, तेव्हा डोळ्यात बघून बोलायचं असतं. ते जास्त इफेक्टिव्ह होतं. लहान आणि नेमका संदेश, ते आपण आता बघितलं ना, कन्साइज, छोटा पाहिजे. सकारात्मक भाषा करायला पाहिजे. आणि सगळे महत्वाचं म्हणजे चर्चेच्या शेवटी सारांश द्यायचा. म्हणजे काय, आपण आतापर्यंत काय शिकलो त्याचा त्याचं एक उत्तर द्यायचं, निष्कर्ष ज्याला आपण म्हणतो ते. आणि त्याच्यावरती प्रश्न कोणते कोणते आहेत ते करायचे. हे सगळे आहेत हे जे काय हे टिप्स आहेत की ज्या उत्तम येऊ शकतात. तर निष्कर्ष काय आहे तुम्हाला बघा लक्षात येईल की प्रभावी संवाद कौशल्य हे व्यक्तिगत विकास म्हणजे माझा विकास झाला, सामाजिक काम कार्य आहे, नेतृत्व लीडरशिप, जसं मी उदाहरण दिलं, संस्था व्यवस्थापन, चांगला संवाद असेल तर व्यवस्थापन चांगलं होतं, आणि समाज शिक्षण याचं प्रमुख साधन आहे, टूल आहे. याचा उपयोग आपल्याला सर्व दृष्टीने झाला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे योग्य संवादामुळे संबंध, एकमेकांचे संबंध चांगले होतात, विश्वास निर्माण होतो, टीमवर्क म्हणजे एकत्रित काम करण्याची वृत्ती तयार होते, सकारात्मक वृत्ती तयार होते, विकास होतो, डेव्हलप म्हणजे आपण आपण जे बोलतो आता तुमच्याशी बोलता बोलता मी संवाद केला, पण मी सुद्धा डेव्हलप झाले, त्याच्यामध्ये मला पण काहीतरी शिकायला मिळालं. त्यामुळे विकास कधी होतो तेव्हा जास्तीत जास्त शिकायला मिळतं तेव्हा. आणि ते जे परिणाम होतात ना ते सकारात्मक आणि टिकाऊ असतात, म्हणजे ते जास्तीत जास्त वेळ टिकतात आणि सकारात्मक म्हणजे त्याच्यामधनं चांगलं निर्माण होणारे असे संवाद असतात. तर हा एकत्रित निष्कर्ष या गोष्टींचा आहे. आता मी ना नेहमी खेळ घेत असते, तर आपल्याकडे आता 5 मिनिटं आहेत अजून. तुम्हाला आधी प्रश्न विचारायचे तर प्रश्न विचारा, पण आपण आता एक खेळ घेऊया. ठीक आहे. मी आता ना तुम्हाला एक किंवा प्रतीक्षा